22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या विषयासंदर्भात जो मागच्या वेळी याचिका केली होती त्याची तारीख आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य कुठंतरी मी ऐकलं की 22 तारखेला निकाल लागणार आहे. म्हणजे त्यांना कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु असं ऐकलं मी कुठंतरी. आणि मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका होतील असं त्यांनी सांगितलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून 22 तारखेच्या निकालाची वाट बघू. निकाल लागल्यानंतर कुठल्या निवडणूक आयोग घेणार आहे ताबडतोब. कारण की जिल्हा परिषदच्या निवडणुका पेंडिंग आहेत, महानगरपालिकेच्या पेंडिंग आहेत, नगरपालिकेच्या पेंडिंग आहेत, नगर परिषदाच्या पेंडिंग आहेत. त्यामुळे नेमक्या कुठल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेणार आणि पावसाळ्यानंतर कुठल्या घेणार हे निवडणूक आयोग ठरवेल. आणि मग त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाऊ. राज्यामध्ये साहेब अदानी समूहाकडून ग्रामीण शहरी भागामध्ये प्रीपेड मीटर बसवत चाललाय, त्याच्याबद्दल महाविकास आघाडीचं धोरण कसं असेल पुढे? नाही, आम्ही ऑलरेडी त्यावेळी देखील सभागृहात मी बोललो होतो. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं हे सामान्य लोकांना बसणार नाही. आता मात्र घरोघरी प्रीपेड मीटर आलेला आहे. म्हणजे जसा मोबाईल रिचार्ज केल्याशिवाय चालणार नाही, आज लाईट वापरली की महिन्यानं आम्ही पैसे भरत होतो. घरच्या मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं नियोजन असायचं की महिन्याभरानं विजेचे बिल मला एवढं येणार आहे, मला पैसे भरायचे. आता आज 1 तारखेला पैसे भरल्याशिवाय 30 दिवस लाईट चालणार नाही. घरात एखादा पेशंट असेल, घरात एखाद्या वृद्ध व्यक्ती असेल, घरात एखादा त्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या इक्विपमेंटवर एखाद्या वयोवृद्धांना आपण ऑक्सिजन देत असू, काही असेल, तर हे सगळं आता पहिल्या दिवशी तुम्ही पैसे भरले तर चालणार, या पद्धतीचं धोरण. त्यावेळी देखील आम्ही सांगितलेलं 27,000 कोटीचं टेंडर हे 4-5 कंपन्यांना प्रीपेड मीटरचं दिलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे थांबवलं गेलं. आता विधानसभा झाल्यावर मात्र ताबडतोब ते बसवायला लोकांना याचा विरोध आहे. आम्ही देखील लोकांचा विरोध आहे हे गृहीत धरून लोकांनी जर विरोध केला तर आम्ही त्याला विरोध करू. नाही, मला वाटते पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणं गरजेचं आहे. सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. हे 3 आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल. मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही. आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चाललं आहे का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतो आहे. आणि म्हणून माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना, सत्तेत असणाऱ्यांपेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे की 20 दिवस झाले, 22 दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देशपातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत? देशपातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का? आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं. जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे 48 तासात नाही तर 24 तासात हे आरोपीला पकडू शकतात. मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडवर दिसत आहेत. अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. मंत्रिमंडळ स्थापन होऊन जवळजवळ महिना पूर्ण होत आहे. यावेळी असं कधी घडलेलं नाही. काय सांगू? नाही, मला वाटते खातेवाटपातली नाराजी आता दिसू लागलेली आहे. एक खात्याचं अर्ध खातं करण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी जलसंधारणसारखं बघितलं आपण. त्यामुळे मला वाटते ही नाराजी दिसून आता या लागलेली आहे. अजून मंत्री ऑफिसला गेलेले नाहीत. आर्थिक परिस्थिती राज्याची काय याची माहिती कदाचित अनेकांनी त्या ठिकाणी घेतलेली नाही. आणि एकूणच बघितलं तर नेमकं कुठल्या दिशेनं जावं हे अजून मंत्र्यांना लक्षात आलं आहे का नाही कळत नाही अशी परिस्थिती आहे. कारण की मंत्री झाल्यावर कारभार घ्यायला पाहिजे होता, ताबडतोब रिव्ह्यूज घ्यायला पाहिजे होते, काय संकट आपल्यासमोरचे आहेत त्याची चर्चा या ठिकाणी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी तो. परंतु काहीच हालचाली सध्या तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत. एका बाजूला DAPचा तुटवडा त्या ठिकाणी चालू आहे खताचा, त्याच्याबद्दल कृषी खात्याची भूमिका काय आहे हे समोर त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे अडचणीत सगळेच आहेत, परंतु सरकार मात्र चालू नाही अशी वास्तवता आहे. खरं तर पालकमंत्री पद देखील अद्याप वाटप झालेलं नाही आहे. जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आता कोल्हापूर जिल्ह्यात 3 मंत्रिपद आले तिथं, तर तिघांमध्ये देखील रस्तिकेत आपल्याला पाहायला मिळते. राज्यात देखील तीच परिस्थिती आहे. नाही, मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे. 26 तारखेपर्यंत झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो. 15 ऑगस्ट आणि झेंडावंदन या 2 कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात. तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून मला वाटते की
आता लवकरात लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा, नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून. लाडक्या बहिणींनी खूप मोठा प्रतिसाद दिल्याचं सध्या सांगितलं जात आहे. आता त्याच लाडक्या बहिणींमध्ये आता चाळण लावण्याचं हे सुरू झालेलं आहे. क्रायटेरिया वेगवेगळे लावत आहेत, त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. नाही, मला वाटतं आता हे बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. आता त्या बातम्यांचं GR मध्ये ज्यावेळी रूपांतर होईल आणि खरी वस्तुस्थिती समोर होईल त्यावेळी याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. आमचा प्रश्न एवढाच असेल की हा GR तुम्ही आज करताय, ज्यावेळी ही योजना चालू झाली त्यावेळी अर्थ खात्यानं त्या फाईलवर काय लिहिलं होतं, अर्थ खात्यावर त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असं लिहिलं होतं का? लिहिलं होतं तर मग त्यावेळी त्या का घातल्या नाहीत, आणि घातल्या नसतील तर मग आत्ता का घालताय? हा साधा प्रश्न आहे आम्हाला. ह्या अटी आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या, त्या ज्यावेळी तो GR काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं, मग आत्ता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसायला लागला आहे का? आता मग त्यातली लाडकी बहीण 2 लाडक्या आहेत, राहिलेल्या 3 लाडक्या नाही आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणून GR येऊ दे. GR आल्याशिवाय कळणार नाही की नेमकं काय यामध्ये सरकारची भूमिका नेमकी काय. आतापर्यंत दिले त्यांना द्यायलाच पाहिजे. सरसकट द्यायला नाही, जे तुम्ही पहिलं दिलेलं आहे त्यांना तुम्हाला थांबवता येणार नाही. तुम्ही अर्ज भरून घेताना कोणी भरला? अर्ज सरकारी यंत्रणेनं भरला, भगिनींचा अर्ज वैयक्तिक भरलेला नाही. तुम्ही तुमचा ऑनलाईन पोर्टल होता त्याच्यावर भगिनीने आमचा अर्ज भरला, पैसे तुम्ही 3 महिन्याचे दिले. आमची दिवाळी चांगली तुम्ही साजरी त्या ठिकाणी केली असं तुम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सगळ्या भावांनी सांगितलं. मग आता भावानी त्याच बहिणीला वाऱ्यावर सोडायचं का? आणि म्हणून आमची मागणी असेल की कोणालाही आता थांबवू नका, किंबहुना ते 2100च्या ऐवजी 4000 करा. जास्त भगिनींच्यापर्यंत या योजना पोचवायचं काम सरकारनं करावं. नाही, आता मी ते वाचल्या बातम्या, कुणाच्या काळामध्ये त्या झाल्या, कोण अध्यक्ष त्यावेळी होतं, त्याची चौकशी लावली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत. आणि मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी एखादी त्रयस्थ कमिटी नेमून, मला वाटतं गेले 3 वर्ष जिल्हाधिकारीच त्याचे अध्यक्ष, कमिटी नेमायची गरज नाही. जिल्हाधिकारी स्वतःच्या अखत्यारीत तिथं प्रांत पदाचे अधिकारी त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करत आहेत, त्या दोघांनी त्याची चौकशी करावी. महालक्ष्मी मंदिर, आई अंबाबाई आमच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी हा जो काय कारभार आम्हाला ऐकायला मिळतोय हा खरा नसेल तर त्याची स्पष्टता जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून माझं जिल्हाधिकारी कोल्हापूरला आव्हान आहे की या सगळ्या बातम्या खऱ्या असतील तर त्याची ताबडतोब चौकशी लावा, जर चुकीच्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली पाहिजे, त्याच्यावर खुलासा दिला पाहिजे, त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. शेवटी हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे कोल्हापूरचा, आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब यामध्ये योग्य ती भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. नाही, मी म्हटलं तसं मंत्रिमंडळाची नाराजी असेल किंवा नेमकं आता एवढी बहुमत भाजपला मिळालेलं आहे त्यामुळे फार महत्त्व घटक पक्षाचं आहे असं मला दिसत. साहेब, केंद्र सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला, त्यामध्ये शाळांमध्ये जे कॉम्प्युटर आहेत ते 57% कॉम्प्युटर आहेत ते शाळांमध्ये चालू आहेत, बाकीचे उरड बंद आहेत, अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा देखील नाही आहेत. मग भावी पिढी घडणार कशी असं नाही, एज्युकेशन सेक्टरमध्ये आता ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे आता मुलं याचा रेशो हा सुद्धा कमी आला आहे दुर्दैवानं, अशी आकडेवारी समोर त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आज डिसेंबरची आकडेवारी आहे, मनरेगामध्ये 8.5% रोजगारावर गेलेल्या लोकांची आकडेवारी वाढली. याचा अर्थ काय की दुसरे जे स्तोत्र आहेत उत्पन्नाचे ते कमी झालेले आहेत, म्हणून मनरेगावर आज लोकांची आकडेवारी नोव्हेंबरपेक्षा 8% डिसेंबरमध्ये वाढलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे ज्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी पाया रचला अर्थकारणाचा, तोच पाया आता भारताचा सुद्धा ढासळलेला आहे का? कारण की आज आकडेवारी आली, NPA गोल्ड लोनवरचा NPA वाढत चाललेला आहे, 30% वर झालेला आहे. घर चालवण्यासाठी कर्ज घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे, ही आकडेवारी आजच जाहीर झालेली आहे. नाही, गडचिरोली हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा आहे पूर्वीपासूनच, आणि स्वर्गीय RR आबा असताना त्याची सुरुवात पालकत्वाची त्यांनी त्या ठिकाणी घेतली. अनेक चांगले उपक्रम आमच्या काळामध्ये देखील त्यावेळी आम्ही गडचिरोलीतल्या मुलांना मुंबईत आणून
शिकवण्यापासून ते अनेक गोष्टी ट्रेनिंग देण्यापासून अनेक उपक्रम राबवले. नंतर हळूहळू त्याला गती आली आणि आता बऱ्यापैकी एक शान जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखला जातो. याचा पाया गेल्या 15 वर्षामध्ये रोवला गेलेला आहे. तिथं असणारं आमचं गृह खातं असेल, पोलीस खात्याने केलेलं काम असेल, या सगळ्याचं काम त्या माध्यमातून झालं. विरोधी पक्ष म्हणून सरकारनं एखादी कृती केली तर चांगली असेल तर त्याला आमचा सपोर्ट असणार आहे. चुकीचं असेल तर त्याची चूक दाखवायची देखील आमची मानसिकता असणार आहे. साहेब, पुणे आणि बेंगलोर नंतर सर्वाधिक IT कंपन्यांना पसंती कोल्हापूरला मिळते. मात्र अद्याप देखील येथे डेव्हलपमेंट म्हणावी तशी होत नाही आहे. कसं ITचं पुढे धोरण असणार आहे? कारण की तुम्ही देखील पालकमंत्री असताना प्रयत्न करत होता कंपन्या येण्यासाठी. आता प्रयत्न कुठंपर्यंत आले? शेंडा पार्कमध्ये जमीन आरक्षित IT पार्कसाठी केलेली आहे. आता कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून असं यश दिलेलं आहे. त्यामुळे आता महायुतीच्या आमदारांची, मंत्र्यांची आता नैतिक जबाबदारी आहे की कोल्हापूरचा IT पार्क करणं, शाहू मिलचा विस्तार त्या ठिकाणी करणं, कोल्हापुरातले रस्त्यांचं नियोजन त्या ठिकाणी करणं, एकूणच या तालुक्यातली रखडलेली धरणं असतील, रखडलेले अनेक प्रकल्प असेल. हातकणंगल्यात लॉजिस्टिक पार्क होणार होता, तो लॉजिस्टिक पार्कचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी असेल. गड किल्ल्याचं संवर्धन असेल. हे सगळं आता 5 वर्षात एवढा मोठा मॅन्डेट जनतेनं दिलेला आहे. त्यामुळे आता त्या लोकांनी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. नाही, काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आमची बेळगावला झाली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या निकालाबद्दल देखील विस्तारानं चर्चा झाली. 4.5 तास बैठक त्या ठिकाणी झाली. आम्ही आमचं आत्मचिंतन केलेलं आहे. रमेश चेन्नितलाजी मुंबईत आले होते. आम्ही एकत्रितपणे पराभूत उमेदवार आहेत त्यांना घेऊन आम्ही एकत्रितपणे बसलो होतो. कारणं काढली आहेत की कशामुळं काय झालं, कुठं आम्ही कमी पडलो का, काही सीट वाटपामध्ये वेळ लागला त्याच्यामुळं काय आम्ही मागं पडलो का, याचं सगळं कारण मीमांसा आम्ही प्रदेश पातळीवर त्या ठिकाणी केलेले आहे. शेवटी पक्ष म्हणल्यावर यशाचं ज्यावेळी आम्ही जबाबदारी घेतो, यशाची कारणं ज्यावेळी आम्ही सांगतो त्यावेळी अपयशाची कारणं देखील हुडकणं आमची जबाबदारी आणि म्हणून ती आम्ही कारणं काढलेली आहेत आणि पुन्हा एकदा जोमानं काँग्रेस पक्ष उभारलेला आपल्याला दिसून येईल. रद्द केलेलं नोटिफिकेशन कोल्हापूरचं निवडणुकीच्या आधी आता प्रीपेड मीटरसारखं आहे का बघू, थोडे दिवस जाऊ देत. दुसरीकडे शरद पवारांची भेट आहे जी अजित पवारांनी घेतलेली होती. अजित पवारांच्या मातोश्री पुन्हा एकदा परवाच्या दिवशी म्हणाले नाही, तर तो वैयक्तिक विषय आम्हाला कॉमेंट करणं संयुक्तिक राहणार नाही. कारण तो घरगुती विषयात बोलणं मला वाटते संयुक्तिक ठरणार नाही. राजकीय जोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य येत नाही तोपर्यंत आम्ही बोलणं किंवा एखाद्या राजकीय पक्षानं प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही. घरगुती विषयामध्ये प्रत्येकाच्या भावना असतात चांगल्या, त्या भावना त्यांनी मातोश्री म्हणून व्यक्त केल्या असतील तर आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही. केंद्र शासनाकडं साखरेची MSP वाढवावा म्हणून प्रयत्न सातत्यानं आम्हा सगळ्या मंडळींचा चालू आहे. MSP जोपर्यंत साखरेची वाढत नाही, आज साखर 3200 आणि 3300 रुपयानं चाललेली आहे. FRP इथं 3200 रुपये, काही लोकांची 3300 त्या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून हे अर्थकारण बिघडलेलं आहे. आता तर MSP वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला 4 पैसे जास्त देणं या ठिकाणी कारखान्यांना परवडणार नाही आणि म्हणून मला वाटतं MSP वाढवणं आणि जे प्लेज लोन आज आम्हा सगळ्या साखर कारखान्यांना मिळतं, 15वड्याला ऊसाचं बिल भागवायसाठी जे मिळतं ते 0% व्याजदरानं NCDCकडून उपलब्ध करून घेता येईल का, जेणेकरून व्याजाचा बुरदंड पर पोत्यामागं जो काय जातो तो त्या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीनं काहीतरी केलं. सरकारला इकडं साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत, तिकडं शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव मिळवून द्यायचे नाहीत. मग नेमकं सरकारचं धोरण काय आम्हाला कळत नाही. गेले 4 महिने लोकसभा झाल्यापासून आम्ही ऐकतोय की साखरेची MSP वाढवली जाईल, परंतु अजून निर्णय केंद्र शासनानं घेतलेला नाही. मात्र या सर्व विरोधात राजू शेट्टी आक्रमक झालेत. पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याच्या तयारीत ते आहेत. नाही, ते रास्त आहे ना. मला वाटतं आता शेतकऱ्याला जास्त भाव मिळाला पाहिजे, आमची भूमिका आहे सगळ्यांची.